परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता कुठेही वेग येताना दिसतोय. जी स्थिती महाराष्ट्रामध्ये झाली होती त्याच्यामुळे त्या पद्धतीनं वेग आला नव्हता. आता कुठे सभा होत आहेत, काय सांगायला? जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला वाढता पाठिंबा हा दिवसेंदिवस मला जाणवतो आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जो विजय काँग्रेसनं मिळवला त्याचासुद्धा एक परिणाम सकारात्मक जिल्ह्याच्या या निवडणुकांमध्ये मला जाणवतो आहे. आणि एकंदरीतच भारतीय जनता पक्षाचा कारभार जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या जनतेनं हा अनुभवलेला आहे आणि त्या कारभाराला ते कंटाळलेत आणि एक चीड मला जाणवते आहे आणि ती मतदानातून व्यक्त होईल असा मला विश्वास आहे. काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जातात? भ्रष्टाचार हा फार एक प्रमुख मुद्दा आहे. कारण जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ठेकेदार या पलीकडं सत्ताधाऱ्यांनी काहीच पाहिलं नाही आणि फक्त ठेके, कमिशन, टक्केवारी हेच चाललं. कामं झालेच नाहीत. नल से जल, जल से नल वगैरे काही योजना आहे. अजूनही ग्रामस्थ वाढ बघतायत ते पाणी कधी येईल. नळही आली नाही आणि पाणी आलं नाही. अशी अनेक योजना अशा रेंगाळलेल्या आहेत आणि ते फक्त गलथान कारभारामुळं. पण 8 वर्षामध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला तुम्ही प्रत्येक सभेत सांगताय? नाही, जिल्ह्यामध्ये जेवढा निधी आला त्या निधीचं जे काही वितरण व्हायला हवं होतं, गावागावापर्यंत तो निधी जायला हवा होता, तो निधी मध्येच पळवला. आणि मग ते ठेकेदार असतील, कंत्राटदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, आता याची उघड चर्चा या निवडणुकीमध्ये लोक करत आहेत. आणि हा जेव्हा मुद्दा आम्ही उपस्थित करतो आहे तो लोकांना पटतो आहे आणि लोक आमच्या बाजूने उभे राहत आहेत. काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर? लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला गावांचा जो विकास करायचा आहे आणि गावांच्यासुद्धा खूप अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. म्हणजे अगदी गावातल्या कचरा व्यवस्थापनापासून ते पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षण, कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्याच बाबतीमध्ये खूप काम करावं लागणार आहे. आणि मला असं वाटतं की ग्रामपंचायत ज्या आहेत त्यांच्यासुद्धा अपेक्षा आहेत की हा जो निधी आहे तो कुठेही कात्री न लागता तो त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की कारभारामध्ये जर गलथानपणा असेल तर निधी परत जातो, निधी गावाकडे येतही नाही. असे सुद्धा अनेक प्रकार या ठिकाणी या मागच्या काळामध्ये घडलेले आहेत. कशा पद्धतीचं यश मिळेल असं वाटतं पंचायत समिती किंवा जिल्हा? नाही, लातूर पंचायत समितीमध्ये तर काँग्रेस पक्षाला निर्विवाद बहुमत मिळेल याबद्दल मला कुठलीही शंका नाही. लातूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आश्चर्यकारक निकाल काँग्रेसच्या बाजूनं लागतील अशी माझी खात्री आहे. एकूणच मागील 8 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा कारभार होता त्या कारभाराबाबत जनता नाराज आहे आणि काँग्रेसबरोबर आता जनता येईल आणि आश्चर्यकारक निकाल लागेल असं मत व्यक्त केले आमदार अमित देशमुख यांनी. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, महापौर, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.